चला तर मग आता बनवूया पालक पनीर। तर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि जिरं तळून घेत आहे। तर आधी पालक निवडून गरम पाण्यामध्ये थोडंसं 10 मिनिटं उकळू देऊन थंड पाण्यामध्ये टाकून ठेवून याची पेस्ट काढून घेतली होती। तर आता येथे जिरं तळत आहे। तर जिरं तळून झालेलं आहे। तर येथे आता सुकी लाल मिरचीचा तडका देऊया। आता ही मिरची पण तळून घेत आहे, फिरवत आहे। तर येथे आता कांदा, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट केलेली आहे ती पण यामध्ये टाकत आहे आणि ती पण तळून घेत आहे, फिरवत आहे। तर आता येथे घरी तयार केलेलं तिखट, घरी तयार केलेला मसाला आणि धने पावडर, हळद हे सर्व टाकून तळून घेत आहे या मसाल्यामध्ये। तर फिरवत आहे। तर बघा पनीर पण असं ब्राऊन कलरचं होईपर्यंत तळून घेतलेलं आहे आणि आता ही पेस्ट पण तळलेली आहे। तर जी पालकाची पेस्ट काढली होती ती पण आता यामध्ये टाकत आहे। तर बघा यामध्ये आता पालकाची पेस्ट टाकत आहे, फिरवत आहे। आता हे पण थोड्या वेळ मसाल्यामध्ये फ्राय होऊ देत आहे आणि फ्राय झाल्यानंतर येथे तळलेलं पनीर टाकलेलं आहे। आता हे पनीर मीठ टाकून तळून घेतलं होतं। तर फिरवत आहे। मीठ टाकत आहे। चवीनुसार मीठ आणि त्यानंतर थोडा वेळ फ्राय झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकत आहे, फिरवत आहे। तर बघा आता 5 ते 10 मिनिटं उकळल्यानंतर छान असा कलर आलेला आहे पनीरला। तर अशी गाढी आणि दाट पनीर रेसिपी तयार आहे। तर रेसिपी कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। तुम्ही पण बनवून बघा अशा प्रकारची पनीरची रेसिपी। तर नेक्स्ट रेसिपीमध्ये तुम्हाला कुठली रेसिपी बघायला आवडेल ते नक्कीच कमेंट करून सांगा। तर बघा आता प्लेटमध्ये घेत आहे। बघा कशी दाटसर पनीरची भाजी झालेली आहे, पालक पनीरची। तर आता प्लेटमध्ये काढत आहे। तर बघा पनीर पण छान तळलेलं आहे ब्राऊन कलरचं, पालक पनीरची रेसिपी।